नमस्कार सहकारी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक स्वागत आहे. आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा, जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची माहिती ही समोर आलेली आहे. 8वा वेतन आयोग आणि राष्ट्रीय परिषद म्हणजे JCM यांच्यात आज सकाळी 11 वाजता दिल्लीमध्ये महत्वपूर्ण बैठक ही पार पडली. सुमारे 1.5 तास चाललेल्या या बैठकीमध्ये वेतन रचना, फिटमेंट फॅक्टर, बेसिक पगार आणि इतर भत्त्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. या बैठकीला वेतन आयोगाच्या अध्यक्षा रंजना प्रकाश देसाई देखील उपस्थित होत्या. दरम्यान NCJCM चे प्रतिनिधी शिवगोपाल मिश्रा यांनी बैठकीनंतर माहिती देताना सांगितले की ही आयोगासोबतची पहिली औपचारिक भेट होती. कर्मचाऱ्यांच्या मेमोरंडम मधील सर्व महत्वाचे मुद्दे ठामपणे मांडण्यात आले. चर्चा सकारात्मक आणि सहकार्यपूर्ण वातावरणात झाली असून कर्मचाऱ्यांच्या हिताशी संबंधित मुद्द्यांना गांभीर्याने घेतलं पाहिजे असं सुचवण्यात आलं. NCJCM ही संस्था देशातील सुमारे 36 लाख सरकारी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करते. यात रेल्वे, संरक्षण, सिव्हिल सेवा, आयकर, पोस्टल आणि ऑडिट विभागातील कर्मचारी समाविष्ट आहेत. प्रमुख मागण्या माध्यमांच्या माहितीनुसार आयोगासमोर पुढील महत्वाच्या मागण्या या मांडण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये पहिली मागणी आहे ते फिटमेंट फॅक्टर जो 3.83 असला पाहिजे. किमान बेसिक पगार 69,000 रुपये असला पाहिजे आणि सर्वात महत्वाची म्हणजे जुनी पेन्शन योजना म्हणजेच OPS ही पुन्हा चालू करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. सर्वात महत्वाची मागणी वेतन गणनेच्या पद्धतीत बदल करण्याबाबत करण्यात आली. सध्या पुरुषाला 1 युनिट आणि महिलेला 0.8 युनिट मानले जाते. ही पद्धत लिंगभेद दर्शवते आणि ती अस्वीकार्य असल्याचे सांगण्यात आले. याऐवजी महिला पुरुष दोघांनाही समान युनिट, मुलांना स्वतंत्र युनिट आणि पालकांनाही 1 युनिट म्हणून समावेश करावा. एचआर आणि इन्क्रिमेंट वाढवण्याची मागणी सुद्धा यावेळेस करण्यात आली. त्यामध्ये NCJCM कडून पुढील आर्थिक सुधारणा सुचवण्यात आल्या. वार्षिक इन्क्रिमेंट 3% वरून 6% करावे. तसंच HRA, ट्रान्सपोर्ट आणि इतर भत्ते हे तिप्पट वाढवावेत. सध्या वेतन आयोग दर 10 वर्षांनी लागू होतो, मात्र बँकिंग आणि इतर क्षेत्राप्रमाणे दर 5 वर्षांनी वेतन पुनरावलोकन व्हावं अशी मागणी यावेळी करण्यात आली. NCJCMच्या मध्ये 10 वर्षाचा कालावधी खूप मोठा असून त्यामुळे कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान होते आणि सदरील मागण्यांचा शासनाने गांभीर्याने विचार करावा अशी मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.